काय रे मोहन्या, एवढा नकटापट्टा करून कुठे चाललाय? ऑफिसलाच ना? हा नाही, काय नाही शोभा, सहज. आणि काय रे, ही काय बिस्किट आणलीस तू? चहामध्ये टाकली की सगळे विरघळतायत. एक धड तुला बिस्किटचा पुडा आणता येत नाही? शोभाताई, तुम्हीच आणली आहेत ती बिस्किट. ही बाई मोहन्या, या पुढे आणशील ना, न विरघळणारे बिस्किट पाहिजे मला, कळलं? बर, हो. मूडच गेला माझा, नको मला. मी जाते आईकडे. शोभा, आणि हे बघ, ती टाकून देऊ नकोस हा, चांगली आहे. मी चहा उष्टा नाही केलाय, ते खाऊन टाक. मालक राहू द्या, मी देते तुम्हाला दुसरा. अहो नको नको, उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं असं म्हणतात, आणि त्या कशाला फुकट घालवायचा, नाही का? तिथं हॅलो. हा हा, हॅलो माया मॅडम. माया मॅडम, हॅलो. ऐका, मी ऐका. माया मॅडम, हॅलो. शोभाताई ना मालकांना नेहमी बोलत असतात. आता काय तर बिस्किटात न बोलल्या, बिस्किटच बदलून टाक. भानू, हा ताई, खाली ये. आले आले. भानू, अगं लवकर ये. आले ताई. आईकडे ये, आईकडे लवकर ये. हा आले आले. बापरे, लो कुठे गेल्या? बापरे, ही सोन्याची बिस्किट कोणाची आहेत? नक्की भानूंचं काम असणार. भानू, कुठे आहात तुम्ही? ए मोन्या, मोन्या, अरे बापरे, ए मोन्या, मोन्या ऐक ना. दचकाल काय झालं तुझं? नाही काय? बरं ते मरू दे, मी काय म्हणतो ऐक ना. मला ना अंजूला एक सरप्राईज द्यायचंय, तर मला तिच्यासाठी ना एक ड्रेस शिवायचा आहे. म्हणजे असा ड्रेस शिव का नाही, हा नुसताच दूर झाला पाहिजे. त्याला खर्च काय येईल किंवा कापड किती लागेल तेवढं मला सांग. नाही तर एक काम कर ना मोन्या, काय काय? तू आधी ड्रेस शिवून टाक, मग पैसे मी तुला नंतर देतो. मला नंतर सांग पैशाचं, चालतंय का? चल चल चल. चालतंय ना? तू काय एकटाच आहे का तू घरात? म्हणजे भानू नाहीये घरात? भानू कुठे इथे गेलं? कुठे खाली गेली होय? मग उगाच थांबलोय. ते काय रे? काय नाही. अरे बघू ना. नाही, बघ बघ. सोन्याची ऐकते ऐक. हॅलो हॅलो, भानू. हा बोला. हो ऐका, काय झालं माहितीये का? हा बोला ना, काय झालं? काय ग, कोणाशी बोलते? नाही, कोणाच नाही. ऐका ऐका भानू, काय झालं? कोणाचा फोन आहे? मामींचा फोन आहे. बोल. हा मामी बोला. हा मामी, सॉरी, रॉंग नंबर लागला. नाही नाही, बरोबर ठिकाणी फोन लागलाय. मी भानूच बोलतीये. हा
हॅलो मामी, ऐकू येते का मामी? हा 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 बोल. अहो हा मालक बोला. अहो अहो इथे सगळा गोंधळ झालाय. काय काय झालंय काय सांगा तरी. अहो इथे सगळी बिस्किट सोन्याची झाली आहेत. अहो मग चांगलंच आहे की. अहो चांगलंच कसं? अहो आता चहा बिस्किट खाताना बिस्किट विरघळणार नाही ना. काहीतरी गडबड आहे. मामीचा फोन आहे, कसली गडबड? गप जा. अहो तसं नाही, पण चहात बुडवून बिस्किट खाता येणार नाहीत ना आता. हा ते बी आहे, ते माझ्या लक्षातच नाही आलं. हा प्लीज प्लीज लवकर काहीतरी करा ना. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी करते काहीतरी. नाही पण लवकर काहीतरी करा. काय आहे, राहुल आत्ताच येऊन गेलाय आणि त्यांनी सोन्याची बिस्किट पाहिली आहेत. हे चाललंय तुझं? मावशी फोन द्या. नाही देणार. मावशी फोन द्या. नाही देणार. मावशी. हॅलो भानू, कुठे गेलात तुम्ही? हॅलो सोबत आहे, मावशीला सांगा माझा फोन द्यायला. भानू, आता तू काम करतेस ना, फोनवर बोललीस ना तर कामामध्ये चुका होणार. तू एक काम कर, दुपारी बोल ना मामीशी. हा जा काम कर. जातात आणि सगळी कामं झाल्याशिवाय ना फोन मिळणार नाही. जा काम करत नाही. आता तुमच्या समोरच काय तो सोक्ष मोक्ष होते का? माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना तुम्हाला? आता तुम्हाला यो म्हणून वाटतो तेवढा साधा सरळ सज्जन नाही, कळलं ना? एक नंबरचा पोचलेला स्मगलर येऊ. राहुल नाही रे, तुझा काहीतरी गैरसमज झाला. अरे काय गैरसमज झाला नाही, खरं सांगतोय मी. मी दाखवतो ना तुम्हाला. या दाखवतो तुम्हाला. या बघू, या इकडे ये बघा. सोन्याची बिस्किट होत. अरे लाकडाचे आहेत. राहुल तुला काय वेळ लागलाय का? अरे लाकडाचे बिस्किट ना, तू सोन्याचे बिस्किट म्हणतोय. अरे वेळच काढतो आम्हाला. हा, मूर्ख समजलाय. नाही ते काय फुकटचा वेळ वाया घालवलाय. चल चल. ए नाही सम्या मदन जाऊ नका. ए मोन्या, खरं खरं सांगायचं, मगाशी इथं डिश मध्ये कुठली बिस्किट होती? आता बोल ना पटकन. अरे म्हणून सांगू टाक ना पटकन. मगाशी सोन्याची बिस्किट होती, आता लाकडाची झाली आहेत. काय समय तुझ्या लक्षात येते का? काय? अरे हे दोघं आपल्याला एप्रिल फुल करतायत. चल हा, चल. सम्या मत मला माहितीये ना, इथं सोन्याचीच बिस्किट. मला माहिती तुला कोण. सम्या मदन माझा ऐका. राहुल हॅलो. हा माया मॅडम. नाही निघालोच आहे. हो निघालोच आहे. हा आजच्या ताज्या बातम्या. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार आज घाटकोपरमध्ये सकाळी एक धक्कादायक घटना घडली. दिवसा ढवळ्या ज्वेलरच्या दुकानातून सोन्याची बिस्किटं गायब झाली. अचानक ती बिस्किटं कुठे गायब झाली त्याचा शोध पोलीस घेतच आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावे आणि कुणावरही संशय आल्यास खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करावा. म्हणजे सकाळी मी सोन्याची बिस्किट आणली ती हीच आहे? आई ऐकतेस ना? अनुगड्यात म्हणजे माझी समधी कामं झाली आहेत, मी जरा बाहेर जाऊन येते. हा कुठे झाले? कुठे जायचं नाही. ते डबे बघितलेस का? किती धूळ बसते त्याच्यावर. चांगलं घासून घे. कशाला म्हणजे? हा पगार देते तिला, काम नको करायला. मावशी, काम दोन घरची सांगता येतं, मग पगार पण दोन घरचा द्या ना. काय करणार एवढा पैसा ठेवून? ए रावले, तुला काय करायचंय? हा तुला कोणी सांगितलंय का आमच्या घरात नाक पुसायला? नाही मला काही करायचं नाही, पण कसं आहे ना मावशी, मांजर किती डोळे मिटून दूध पित असलं तरी जगाला दिसत. ए राहुल, काय बडबडतोयस तू? बडबड नाही, बरोबर बडबडच वाटणार ना आता तुम्हाला. किती नाटक करता, किती नाटक करता घरात तंगी असल्याची. तिकडे घरात वर सोन्याच्या राशी आहेत आणि तर आपल्याच राशीला दोष आहे असं वावरत असता. तुझा
निघ जा, ते डोक्यावर परिणाम झाला, जा इथून. जातोय ओरडायची गरज नाही, कळलं ना. आता मला हाकलताय हो, उद्या अख्खी चाळ बदनाम होईल ना तो. हा, एक कामच करतो ना, चाळ बदनाम व्हायच्या त्यांना पोलिसांना जाऊन सांगतो काही ह्यांच्या घरात आहे ना स्मगलिंग चालते, सोन्याची बिस्किट ठेवतात. मालकांना कळवायला हवं, पण कसं कळवू? सांगतो ना पोलिसांना, थांबा. अरे काय चाललंय तुझं, काय बडबडतोयस तू? सोन्याची बिस्किट, अरे मी स्वप्नात सुद्धा बघितलेली आहेत कधी. तुमच्या घरात बघितलेत मी. काय सोन्याची बिस्किट सुभाषच्या घरात? हा, शुभे, आता ती टीव्हीवरची बातमी ऐकली नव्हतीस का तू? त्या ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची बिस्किट गायब झाली. म्हणजे मोहन्याने ए आई, काहीतरी काय मोहने काय चोरी करणार आहे? काहीतरी बोलते. अच्छा, आता आलंय माझ्या लक्षात सगळं. हा. तरी म्हणलं यांच्याकडे कुठं आली सोन्याची बिस्किट? स्मगलिंग करताय होय, ज्वेलरच्या दुकानावर डल्ला टाकताय. आता जाऊन सगळ्यांना सांगतो बघ, सांगतो सगळ्यांना. अरे राहुल, बघा ना तुम्ही आता. काय वेड्यासारखा बोलतोयस तू? सोन्याची बिस्किट माझ्या घरी. ए आई, चल, बघूया चल. मावशी फोन देऊन जा ना. कोण नाही मिळणार, तू चल आमच्या बरोबर. चल चल बघूया, चल काय झालंय, चल. कुठे सोन्याची बिस्किट? लाकडाची बिस्किट म्हणजे मोहनाला मी सकाळी सांगितलं चहात न विरघळणारे बिस्किट आण, म्हणून त्याने लाकडाचं बिस्किट आणलं. शुभे, तू मोहन्याला साधा सुद्धा समजू नकोस हा. कुठे तर लपून वगैरे ठेवली असतील त्यांनी, तू नीट शोध ना. या आई, ते काय डोकं फिरलंय का? अगं मोहनकडे कुठून येणार सोन्याचे बिस्किट? तरी बाई नशीब, लता, माधुरी, अंजली बाहेर गेल्या आहेत, त्या तर पोलिसांनाच घेऊन आल्या असत्या सोन्याची बिस्किट बघायला. राहुल आहे ना झोपेत असणार, म्हणून त्याला ना लाकडाची बिस्किट सोन्याची दिसली. हा, मी तेच सांगत होते. तू गप्प का? तू मध्ये मध्ये बोलू नकोस. शुभे, तू नीट शोध ना, एकदा बघ ना. हा, मोहनाला फोन करून खरं काय ते विचारूया. हा हा फोन. हा The number you are trying to call is out of coverage area. त्या मोहण्याचा फोन ना कधी वेळेला लागणार नाही. ताई, माझ्या फोनवर न लावूया. मावशी फोन द्या. नाही नाही, मी नाही देणार तुला तुझा फोन. अगं, काय चाललंय ना दोघींचं. हे भानू, हे सगळं उचल आणि लिंबाचं सरबत कर जरा, जा. वय आताच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार आम्हाला असं कळलं आहे की घाटकोपर मधील ज्वेलरच्या दुकानातून गायब झालेली सोन्याची बिस्किटं मिळाली. सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की आपल्या घरातील वस्तूंची काळजी घ्या. शुभे, बघितलंस ना? हा, मी बघितलं, तूच बघ. अगं, मास्टरड्याकडे जी बिस्किट आहेत ना, ती त्याच्या पूर्वजांची असतील, म्हणून त्यांनी लपून ठेवली असतील घरात. ते आई, आई काय बोलतेस तू? अगं, काही नाही बोलत मी. आपल्या घरासमोर ती पाटलीनबाई राहत होती, माहिती आहे ना तुला? म्हणाली होती ना मला एकदा, तिच्या जावयाला त्याच्या पूर्वजांच्या कृपेने ना गुप्तधन सापडलं होतं. मग आपल्या मास्तराला पण मिळू शकतं ना. हे बघ शोभे, घरात आलेली लक्ष्मी ना तू अशी परत पाठवू नकोस, शोध ना. म्हणजे बाकी कुणाला कळू नये म्हणून त्यांनी लपून ठेवली असणार. आई, घरात शोधते. या, तुमचीच वाट बघत होते. वहिनी, आम्ही ह्याला तेच सांगत होतो, पण हा ऐकायला तयार नाही. हो ना, आज जबरदस्ती आम्हाला घेऊन आला. हो हो, नाही, तुमचीच वाट बघत होते हे सांगायला की जी बातमी येते ना आता टीव्हीवर, बिस्किट चोरीला गेलेली, ती मिळाली. आणि राहुल, तू जी बिस्किट बघितलीस ना आमच्या घरी, ती आमची आहेत, पूर्वजांची. नुसताच दूर म्हणजे ती सोन्याची बिस्किट आमची आहेत,
पूर्वजांची सोन्याची. मला वाटलेलंच मोहन चोरी करणारच नाही. अरे लहानपणापासून ओळखतो ना मी त्याला. वहिनी बिस्किट कुठे आहेत आम्हाला दाखवा ना. हा हो बघायची. नाही मला नाही माहिती कुठे आहेत. आता आमचे हे येतील ना त्यांनाच माहिती. बर ताई मी लिंबू घेऊन येते. हा मी आणून देऊ. कशाला? मी आणते. शोभे अगं शोध ना. अगं थांब ना जरा. त्यांना येऊ दे ना संध्याकाळी बघू काय ते. आता तुमचं काय आहे. तुम्ही पण संध्याकाळी या आता आमचे हे आल्यावर. हा? या. आता आम्ही श्रीमंत होणार. आज म्हणून गेले तरी याचा पत्ता नाही. एकदा सोन्याची बिस्किट पडते तोपर्यंत चैनच पडणार नाही. ए राहुल पण तू ती बिस्किट सगळ्यात शेवटी बघायचीस. हा का? कारण तू मोहनवर चोरीचा आळ घेतलास ना म्हणून. हा आणि तसा पण मी मोहनचा बालमित्र आहे. बघ सगळ्यात आधी मलाच दाखवतो की नाही ती बिस्किट. ए तो माझा पण मित्र आहे मलाही दाखवू शकतो ना. मला पण दाखवू शकतो ना. मी पण तर त्याचा मित्र आहे ना. अरे पण मी सगळ्यात नाही, 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 पण मी- अरे मदनरावजी, अरे तुम्ही नका ना भांडू. थांबा. अरे आमचे हे आले. या, 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 या. या. बॅग बॅग दे, बॅग दे. अरे सोड, सोड. हा माझं पोर कसं दमून बघून येते. जरा निवांत घेऊन दे त्याला घरात. मोन्या अरे काय कुठं होता यार तू सकाळपासून. मी केवढं शोधलं यार तुला. आणि सॉरी खरं तर म्हणजे मी तुझ्यावर चोरीचा आळ नव्हता घ्यायला पाहिजे होता. ए राहुल मोहनचं मन खूप मोठं आहे. जा जा तुला माफ केलं. जा. हो की नाही रे मोहन. ए सम्या जरा गप्पा बाई. चल रे तू निवांत चला बैठ जा. चल चल चल. नाही, 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 मला आधी सोन्याची. नाही थांबा हो. मला बिस्किट दाखवा ना आधी सोन्याची. बिस्किट हा सोन्याचं बिस्किट. सोन्याचं नाही का राहुलने सकाळी आपल्या घरी बघितलं होतं ते दाखवा ना. मालक तुम्ही काळजी करू नका. त्यांचा गैरसमज दूर झाला आहे. ती बिस्किट ना मालकांच्या बॅगेत आहेत. मी दाखवते. किती ग्रामची आहे. खरी आहेत ना. नाही अहो ताई मी सकाळपासून तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की मालकांकडे जी सोन्याची बिस्किट आहेत ना ती खोटी आहेत. पुठ्ठ्याची आहेत. काय वय ते बुटीक मधले माया मॅडम आहेत ना त्यांच्या मुलाला शाळेच्या नाटकासाठी हवी होती. मग काल रात्री मी आणि मालकाने बनवली. आता सकाळी मालक विसरतील म्हणून या प्लेट मध्ये ठेवली गंमत म्हणून. तर राहुल साहेबांचा गैरसमज झाला. मग त्या लाकडाच्या बिस्किटाचं काय आणि टीव्हीवरची बातमी. अहो ती लाकडाची बिस्किट ती खोटी आहेत. पुठ्ठ्याची आहेत. ती त्याला रंग मारलाय. आता लोखंडाची बनवायची आहे. आणि मावशी रोज टीव्हीवर 10 चोरीच्या बातम्या येतात. आपण मनावर घेतो का. बाई आपलं नशीबच खोटं. या पुठ्ठ्याच्या बिस्किटामुळे ना सगळा दिवस वाया गेला. अहो खरंच कमाल आहे तुमची. मानलं तुम्हाला. काय भारी बनवलेत बिस्किट. कला आहे तुमच्या हातात. त्याचा काय फायदा. आई पण तू मान्य कर तुझा जावई ना आत्ताच्या आधुनिक युगातला लाकूड तोड्या. आमच्या ह्यांना जर कुणी आता खरी सोन्याची बिस्किट दिली ना तर आमचं हे म्हणतील
नको नको मला ना ती चहात बुडवून खाणारी बिस्किटच द्या.